नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मी सचिन कुमार. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण 120 प्लस रूल्सला कव्हर करणार आहोत. आजचा आपला दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपण नियम क्रमांक 26 ते नियम क्रमांक 50 पर्यंतची सर्व नियम पाहणार आहोत. आपण जर पहिला भाग पाहिला नसेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतोय आणि वर इथे तुम्हाला एक आय बटन दिसेल. त्या आय बटनवर क्लिक करून आपण मागचा भाग देखील पाहू शकतात. सर्व नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजचा आपला 26वा नियम आहे. चला सुरुवात करूया 26व्या नियमाला. हा जो 26वा नियम आहे हा ॲडजेक्टिव्ह या चॅप्टरवर आधारित आहे. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर विविध प्रकारचे ॲडजेक्टिव्ह झालेत, तर त्यांचा योग्य करेक्ट क्रम जो आहे तो काय असला पाहिजे, ते आपल्याला या नियमावरनं कळत असतं मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजेक्टिव्हज असतात. ओपिनियन दाखवणारे, साइज दाखवणारे, शेप दाखवणारे, एज दाखवणारे, पर्पज दाखवणारे, अशा प्रकारचे वेगवेगळे जर ॲडजेक्टिव्हज एकाच वाक्यामध्ये जर येत असतील, तर त्यांचा योग्य क्रम काय असला पाहिजे, ते या नियमावरून आपल्याला कळतं आणि या नियमावर आपल्याला सर्वाधिक प्रश्न एम-पी-एस-सीच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहे. एम-पी-एस-सीचा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसमध्ये बघा एक वाक्य दिलेलं तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स म्हणजे वाक्य, स्ट्रक्चर म्हणजे संरचना किंवा स्ट्रक्चर म्हणजे काय रचना. वाक्याची रचना किंवा वाक्याची फ्रेमिंग कशी केली गेली पाहिजे, त्यामध्ये शब्दांचा योग्य क्रम कसा असला पाहिजे, त्याबद्दल आपल्याला प्रश्न जे आहेत ते एम-पी-एस-सीच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. या नियमावर यापूर्वी अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा नियम एम-पी-एस-सीसह टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी देखील फार महत्त्वाचा आहे. चला बघूया काय नियम आहे. इथे तर फक्त मी ओसास लिहिलेला आहे, बट ॲक्चुअल इट इज ओसास कॉम्प. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? ओसास कॉम्प म्हणजे एकाच वाक्यामध्ये जर तुम्हाला ओपिनियन आणि साइज दाखवणारे जर ॲडजेक्टिव्ह मिळतील, तर अशा परिस्थितीत आधी ओपिनियन दाखवणारा ॲडजेक्टिव्ह घ्यायचा आहे, मग साइज दाखवणारा ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी येणार. नंतर पुढे आहे एज दाखवणारा ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शेप असतात. शेप दाखवणारा ॲडजेक्टिव्ह. वेगवेगळ्या प्रकारचे कलर रंग असतात. वेगवेगळ्या प्रकारचं ओरिजिन असतं. वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल असतं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो एक पर्पज पण असू शकतो. असे विविध प्रकारचं ॲडजेक्टिव्हज जे आहेत ते येत असतात आणि यांचा क्रम सेंटेन्समध्ये या पद्धतीनेच असला पाहिजे. जर या पद्धतीने असेल तर आपलं सेंटेन्स बरोबर, अदरवाईज सेंटेन्स काय होईल मित्रांनो? रॉंग होईल. याबद्दल सर्व सविस्तर माहिती मी ॲडजेक्टिव्हच्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. बघा, माय ब्रदर पर्चेस्ड ॲन ओल्ड बिग बॅग फॉर मी. आता या सेंटेन्समध्ये माय ब्रदर म्हणजे माझा भाऊ, पर्चेस्ड म्हणजे खरेदी केली, ॲन ॲन म्हणजे एक, ओल्ड म्हणजे काय तर जुनी, बिग म्हणजे काय मोठी आणि बॅग म्हणजे काय एक नाऊन आहे बॅग फॉर मी माझ्यासाठी. सो या ठिकाणी बघा हा जो बॅग आहे हा तर मित्रांनो काय आहे एक नाऊन आहे. हा काय आहे? नाऊन आहे. रेकॉर्डिंगचा हा काय आहे? नाऊन आहे. आता बघा हा बिग जर तुम्ही पाहिला मित्रांनो तर हा एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि हा ओल्ड जर तुम्ही पाहिला तर तो पण काय आहे? एक ॲडजेक्टिव्ह आहे. हा ओल्ड काय दाखवतो मित्रांनो? तर हा ओल्ड दाखवतो आपल्याला की एज नेमकं काय आहे. यंग असेल तर ते एज आहे. ओल्ड असेल तर ते काय इंडिकेट करतं? एज. आणि हे जे बिग आहे, हे बिग आपल्याला काय इंडिकेट करतं? तर आपल्याला साइज इंडिकेट करतं. मग आताच आपण पाहिलं ओसास. ओसास म्हणजे काय? की हा क्रम आपला फॉलो केला गेला पाहिजे. ओ इज फॉर ओपिनियन. इकडे तर ओपिनियन नाहीये. एस इज फॉर साइज, ए इज फॉर एज आणि एस इज फॉर शेप. मग बघा आपल्या सेंटेन्समध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे? एज दिलेलं आहे आणि साइज दिलेली आहे. एज आणि साइज दोन्ही ॲडजेक्टिव्हज जर दिलेले असतील, तर आधी काय यायला पाहिजे? आधी साइज यायला पाहिजे. कारण ओपिनियन तर नाहीये. मग आधी काय येणार? साइज आणि त्यानंतर काय यायला पाहिजे? त्यानंतर यायला पाहिजे एज. म्हणजे पहिला मुद्दा आपलं हे सेंटेन्स जे आहे, या सेंटेन्समध्ये हा ॲन तर अजिबात येणार नाही. कारण आता बिग जो आहे, तो या ठिकाणी त्याची जागा घेईल आणि हा ॲन जो आहे, तो आता मध्ये ट्रान्सफर होईल. कारण ओसाठी ॲन होता, परंतु ओल्डची पोझिशनच या ठिकाणी चुकीची आहे. बिग येणार म्हणून ए येणार आणि पुढे काय जाणार? ओल्ड. सो आता आपलं सेंटेन्स जे आहे ते बरोबर होईल, की माय ब्रदर पर्चेस्ड अ बिग ओल्ड बॅग फॉर मी. एक मोठी आणि जुनी बॅग जी आहे, ते माझ्यासाठी त्या माझ्या भावाने पर्चेस केली. कळालं असेल, समजलं असेल. नाहीतर मग दुसरं सेंटेन्स बघा. आय नो दॅट मला माहिती आहे, यू हॅव अ न्यू स्क्वेअर स्मॉल बॉटल. तुझ्याकडे एक स्मॉल बॉटल आहे, एक लहान बाटली आहे आणि ती कशी आहे? स्क्वेअर म्हणजे तिचा शेप कसा आहे? चौकोनी आहे आणि ती कशी आहे? नवीन आहे. मग नवीन या ठिकाणी काय असणार आहे? सो बघा एखादी गोष्ट नवीन असेल, एखादी वस्तू नवीन असेल, एखादी वस्तू ओल्ड असेल, तर ती यंग असेल तर ती काय दाखवते? एज दाखवते. मग बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो न्यू आहे, हा न्यू काय दाखवतो मित्रांनो? एज दाखवतो. स्क्वेअर जो आहे, हा स्क्वेअर काय दाखवतो? शेप दाखवतोय आणि स्मॉल जो आहे, हा स्मॉल काय दाखवतोय? साइज दाखवतोय. मग आधी एज, नंतर शेप आणि नंतर साइज हा क्रम पूर्णतः चुकीचा आहे, हे आपल्याला कळालं असेल. आधी काय यायला पाहिजे? तर बघा एज आहे, शेप आहे आणि साइज आहे.
तर आधी काय यायला पाहिजे? आधी इकडे यायला पाहिजे होती साइज. बघा सेकंड सेंटन्स जे आहे ते या ठिकाणी लिहितो. आधी काय यायला पाहिजे? साइज. त्यानंतर काय यायला पाहिजे? त्यानंतर यायला पाहिजे एज आणि त्यानंतर यायला पाहिजे शेप. म्हणजे या सेंटेन्सला जर आपल्याला करेक्ट करायचं असेल, तर आधी आपल्याला साइज लिहावी लागेल. साइज कशी आहे? स्मॉल. त्यानंतर ती नवीन आहे की जुनी आहे? नवीन आहे. आणि तिचा शेप जो आहे तो कसा आहे? सर्क्युलर आहे की स्क्वेअर आहे? स्क्वेअर आहे. सो आता आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल, की आय नो दॅट यू हॅव ए स्मॉल न्यू स्क्वेअर बॅग. तुझ्याकडे एक लहान नवीन स्क्वेअर चौकोनी बॅग आहे. हा क्रम आपल्याला फॉलो करावाच लागतो. तुमची इच्छा असो किंवा नसो, यू हॅव टू फॉलो दिस सिक्वेन्स. सिक्वेन्स फॉलो करावा लागेल तरच आपलं सेंटेन्स बरोबर होईल. अदरवाईज सेंटेन्स विल बी कन्सिडर्ड रॉंग. ही वॉज नॉन टू बी अ यंग अँग्री मॅन. सगळ्यांना माहिती आहे यंग अँग्री मॅन म्हणतो की अँग्री यंग मॅन म्हणतो. या सेंटेन्समध्ये बघा अँग्री जो आहे इट इज टेलिंग अबाउट अन ओपिनियन, की ओपिनियन नुसार तो अँग्री आहे. यंग जर आपण पाहिलं तर यंग या ठिकाणी काय होईल मित्रांनो? एक एज होईल. यंग या ठिकाणी काय होईल? एज होईल. ओल्ड एज, यंग एज, न्यू एज. ओके. सो एज आणि ओपिनियन मध्ये आधी काय यायला पाहिजे? ओपिनियन यायला पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो? अँग्री यंग मॅन म्हणतो. तर या ठिकाणी हे काय होईल? चुकीचं होईल मित्रांनो. हे पण काय पाहिजे इकडे लिहून देतो तुम्हाला मी. अँग्री अँग्री यंग मॅन. अमिताभ बच्चन बद्दल बोललं जायचं पूर्वी. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन. सो या पद्धतीने हा सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा असतो. मी तुमचे फक्त ओसासचीच या ठिकाणी सेंटेन्सेस घेतलेली आहेत. बाकीचे सेंटेन्सेस तुम्हाला आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये एक्झिक्युटिव्ह चॅप्टरमध्ये मिळून जातील. पुढे बघा रूल नंबर 27. लॅटिन वर्ड्स असतात. ज्युनियर आहे, सीनियर आहे, प्रायर आहे, इंटेरियर आहे, इन्फेरियर आहे, एक्सटेरियर आहे, पोस्टेरियर आहे. हे सर्व कोणते शब्द आहेत? लॅटिन वर्ड्स ज्यांचा शेवट IOR ने होतो. अशा प्रकारचे शब्द जेव्हा वाक्यांमध्ये येतात तेव्हा त्यांच्यानंतर आपण दॅन घेतो, परंतु तो चुकीचा असतो. यांच्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला कोणता प्रेपोझिशन यूज करायचा असतो? टू हा प्रेपोझिशन यूज करायचा असतो. सो बघा ज्युनियरच्या शेवटी IOR, सीनियरच्या शेवटी IOR, इन्फेरियरच्या शेवटी म्हणजे निकृष्टच्या शेवटी IOR, पोस्टेरियर एक्सटेरियरच्या शेवटी IOR आणि ही प्रेफर आणि प्रेफर्स किंवा प्रेफर्ड हे लॅटिन वर्ड नाहीये, इंग्लिश वर्ड आहे. त्यावरची सगळी जी IOR ने शेवट होणारी शब्द आहेत ते लॅटिन वर्ड्स आहेत आणि यांच्यासोबत नेहमी दॅन हा प्रिपोजिशन न वापरता टू हा प्रिपोजिशन वापरला जातो. सेंटेन्समध्ये, एक्झाममध्ये आपल्याला जो प्रश्न विचारला जातो त्यामध्ये या शब्दानंतर मुद्दाम दॅन वापरून एरर क्रिएट केला जातो आणि आपल्याला विचारला जातो की या सेंटेन्समध्ये कोणता एरर आहे किंवा कोणत्या पार्टमध्ये एरर आहे किंवा सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे असं आपल्याला ओळखायला सांगितलं जातं. सो बघा या ठिकाणी हा जो दॅन आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. यानंतर काय यायला पाहिजे? टू यायला पाहिजे. दिस इज अवर रूल नंबर 27. बघा मिस्टर सिन्हा इज ज्युनियर देन मी. मिस्टर सिन्हा इज ज्युनियर. ज्युनियर नंतरचा जो दॅन आहे तो चुकीचा आहे. मिस्टर सिन्हा इज ज्युनियर टू मी. मिस्टर सिन्हा माझ्यापेक्षा कसे आहे? ज्युनियर आहे. आय एम नॉट सीनियर दॅन रोहित. सीनियर नंतर दॅन नाही. सीनियर नंतर काय पाहिजे? टू पाहिजे. दिस बॅग इज इन्फेरियर. इन्फेरियर म्हणजे काय? निकृष्ट, म्हणजे जी युजलेस आहे, काही कामची नाही. याच्यानंतरही दॅन येणार नाही. काय येणार मित्रांनो? टू येणार. ही प्रेफर्स टी देन कॉफी. या ठिकाणी सुद्धा प्रेफर्ससाठी आपण टू वापरतो, दॅन वापरत नाही. हा नियम सगळ्यांना माहिती असेल. यापूर्वी अनेक प्रश्न या नियमावर विचारली गेलेली आहेत. पुढे देखील विचारले जातील मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा. पुढे बघा रूल नंबर 28. टू प्लस प्लेस, टू द प्लस प्लेस. बघा सेंटेन्समध्ये बरेच असे नाऊन असतात की ज्यांच्यासोबत आपण आर्टिकल द चा वापर करतो आणि काही असे नाऊन असतात की ज्यांच्यासोबत आपण आर्टिकल द चा वापर करत नाही. परंतु कधी-कधी सिच्युएशनल असतं. आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो, कधी-कधी आर्टिकल द चा वापर करावा लागत नाही. बघा काही शब्द आहेत किंवा काही स्थळं आहेत. समजा टेम्पल आहे. टेम्पल म्हणजे सगळ्यांना मंदिर माहिती आहे. त्यानंतर स्कूल आहे. स्कूल म्हणजे शाळा सगळ्यांना माहिती आहे. हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल म्हणजे काय? दवाखाना किंवा इस्पितळ सगळ्यांना माहिती असेल. सो असे बरेच शब्द आहेत. एखादा व्यक्ती जर मंदिरात जातोय, तर ऑब्व्हियसली हे कन्सिडर केलं जातं, की तो देवाची प्रार्थना किंवा पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे किंवा परमेश्वराला प्रार्थना करण्यासाठी जात आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या कामासाठी कोणी मंदिरामध्ये जाऊ शकतं का? नाही. परंतु या व्यतिरिक्त दुसऱ्या कामासाठी जर कोणी मंदिरामध्ये जात असेल, तर मग आपल्याला त्या टेम्पलच्या आधी आर्टिकल द वापरावा लागतो. ओके. बघा एखादा व्यक्ती जर शाळेमध्ये शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी जात असेल, तर हा त्याचा प्रायमरी पर्पज आहे. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाळेमध्ये एखादा व्यक्ती जातोय, त्याचा मुख्य उद्देश काय आहे? एकतर तो शिकविण्यासाठी जात आहे किंवा तो त्या ठिकाणी जॉब करतो म्हणून जात आहे किंवा तो व्यक्ती त्या ठिकाणी शिकायला जात आहे.
परंतु एखादा व्यक्ती जर दुसरं-तिसरं काम करण्यासाठी, की जे शाळेच्या संबंधित आहे, परंतु प्रायमरी पर्पजमध्ये येत नाही, अशा कामासाठी जर तो शाळेत जात असेल, तर तेव्हा मात्र आपल्याला त्या शाळेसोबत, स्कूलसोबत काय यूज करावा लागतो? आर्टिकल द यूज करावा लागतो. समजेल आपल्याला सेंटेन्सेस जेव्हा आपण पाहणार. ही इज गोइंग टू स्कूल टू मीट हेडमास्टर. एखादा व्यक्ती शाळेमध्ये जर हेडमास्टरांना भेटण्यासाठी जात आहे, तर ना तो शिकण्यासाठी जात आहे, ना तो शिकवण्यासाठी जात आहे आणि नाही तो त्या ठिकाणी जॉब करण्यासाठी जात आहे. एखादा कुणीही व्यक्ती हेडमास्टरला भेटण्यासाठी येऊ शकतो. मग या ठिकाणी प्रायमरी पर्पज दिसत नाहीये. या ठिकाणी सेकंडरी पर्पज आहे आणि सेकंडरी पर्पज असल्यामुळे इकडे बघा, ही इज गोइंग टू स्कूल जे म्हटलेलं आहे, हे चुकीचं आहे. ही इज गोइंग टू दी स्कूल असं म्हणावं लागेल. बिकॉज दे हॅव मेन्शन्ड दी सेकंडरी पर्पज हिअर. सो त्यांनी या ठिकाणी सेकंडरी पर्पज जो आहे तो क्लिअरली वाक्यामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल, जो प्लेस दिलेला आहे स्कूल, त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो. पुढे बघा, शी हॅज डिसाइडेड, तिने डिसाईड केलेलं आहे टू गो टू हॉस्पिटल टू सी हर फ्रेंड. की तिने डिसाईड केलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे, की ती हॉस्पिटलमध्ये जाणार तिच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाहण्यासाठी. आता बघा, एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये केव्हा जाऊ शकतो? एकतर तो त्या ठिकाणी जॉब करत असेल म्हणून जाईल किंवा त्याला काहीतरी त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची आहे म्हणून तो त्या ठिकाणी जाईल. परंतु या 2 कामांव्यतिरिक्त सेकंडरी पर्पजसाठी जर एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जात असेल, तर त्यासाठी आपण गो टू हॉस्पिटल म्हणणार नाही. त्यासाठी आपण काय म्हणणार? गो टू दी हॉस्पिटल म्हणणार. कारण सेकंडरी पर्पज पुढे मेन्शन केलेला आहे. टू सी म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी मीट म्हणजे भेटण्यासाठी किंवा पाहण्यासाठी. पुढे बघा, मोहित वॉज गोइंग टू जेल टू मीट द क्रिमिनल. आता मोहित जो आहे एक समाज सुधारक आहे किंवा तो BSW काहीतरी करत असेल आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, जेलमध्ये क्रिमिनलला भेटायची किंवा त्यांची सायकॉलॉजी जाणून घ्यायची असेल. सो दिस इज नॉट द प्रायमरी पर्पज. प्रायमरी पर्पज काय? एकतर गुन्हा केलेला असेल तर तुम्ही जेलमध्ये जाणार किंवा त्या ठिकाणी आपण जॉब करत असू तर आपण त्या ठिकाणी जाणार. अदरवाईज सेकंडरी पर्पज हा कोणासाठी जातोय? तर मीट द क्रिमिनल. क्रिमिनलला भेटण्यासाठी जातोय. म्हणजे सेकंडरी पर्पजमध्ये येत आहे आणि सेकंडरी पर्पजमध्ये येत आहे म्हणून टू जेल येणार नाही. काय येईल मित्रांनो? टू द जेल. हा मुख्य मुद्दा आपल्याला कळाला असेल. रूल नंबर 27 यापूर्वी अनेकदा एम-पी-एस-सीने विचारलेला आहे. पुढे देखील विचारला जाईल. IBPSचा तर फेव्हरेट नियम होता. रूल नंबर 29. रूल नंबर 29 मध्ये असा नियम आहे मित्रांनो, की जर एकाच नाउन सोबत आर्टिकल यूज केला असेल, तर ते काय असतात? 2 व्यक्ती असतात का? नाही, एकच व्यक्ती असतो. परंतु 2 वेगवेगळे आर्टिकल्स जर यूज केले, तर ते 2 वेगवेगळे व्यक्ती होतात. बघा, हे तुम्हाला उदाहरणावरून कळेल. इथे आर्टिकल आणि हा नाउन पहिला आहे आणि अँड जोडलेला आहे आणि डायरेक्टली नाउन सेकंड घेतलेला आहे. अशा परिस्थितीत काय आहे, की सेकंड नाउन आणि फर्स्ट नाउनसाठी कॉमन आर्टिकल यूज केलेला आहे. जेव्हा फर्स्ट नाउन आणि सेकंड नाउनसाठी कॉमन आर्टिकल यूज केलं जाईल, अशा परिस्थितीत 2 वेगवेगळे व्यक्ती किंवा 2 वेगवेगळ्या एंटिटीज किंवा ऑब्जेक्ट्स नसून ते एकच ऑब्जेक्ट समजायचं असतं. आणि दोन्ही वेगवेगळ्या नाउन्सला जर आर्टिकल सेपरेट दिलेलं असेल, तर अशा परिस्थितीत ती दोघी नाउन्स वेगवेगळे आहेत. दोघांचं अस्तित्व वेगवेगळं आहे. दोघी ऑब्जेक्ट्स वेगवेगळे आहेत. दोन्ही एंटिटीज वेगवेगळ्या आहेत. दोन्ही व्यक्ती किंवा वस्तू वेगवेगळ्या आहेत असं समजायचं. सेंटेन्स थ्रू तुम्हाला क्लिअरली कळेल व्हॉट एक्झॅक्टली द रूल 29 इज. द चीफ मिनिस्टर अँड होम मिनिस्टर इज टू व्हिजिट मुंबई टुमॉरो. चीफ मिनिस्टर आणि होम मिनिस्टर उद्या व्हिजिट करणार आहे. कशाला? मुंबईला व्हिजिट करणार आहे. मग बघा मित्रांनो, या ठिकाणी चीफ मिनिस्टर आहे, मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्यासाठी आर्टिकल द चा वापर केलेला आहे. हे अगदी योग्य आहे. इकडे काय वापरलेलं आहे? अँड वापरलेला आहे म्हणजे प्लस. त्यानंतर इकडे होम मिनिस्टर आहे. परंतु होम मिनिस्टरच्या आधी आपल्याला आर्टिकल दिसतोय का? तर अजिबात नाही. होम मिनिस्टरच्या आधी आर्टिकल नाहीये म्हणजे होम मिनिस्टर हा वेगळा पर्सन नसून जो पर्सन चीफ मिनिस्टर आहे तोच पर्सन होम मिनिस्टर आहे. जो पर्सन होम मिनिस्टर आहे तोच पर्सन काय आहे? चीफ मिनिस्टर. असतं बऱ्याचदा, की एका स्टेटचे जे चीफ मिनिस्टर आहे त्यांच्याकडेच ते गृह खातं असल्यामुळे तेच होम मिनिस्टर असतात. मग अशा परिस्थितीत एकच व्यक्ती जर 2 पदं भूषवत असेल किंवा एकच व्यक्ती 2 पद्धतीने किंवा 2 पदं भूषवत असेल, तर त्या परिस्थितीत आपण एकचदा आर्टिकलचा वापर करत असतो, जसं या सेंटेन्समध्ये केलेला आहे. पुढचं सेंटेन्स बघा, द चीफ मिनिस्टर अँड द होम मिनिस्टर आर टू व्हिजिट मुंबई टुमॉरो.
आता बघा सेपरेटली यूज झालेला आहे. कळालं असेल सगळ्यांना, की या ठिकाणी चीफ मिनिस्टर आहे त्यांच्यासाठी सेपरेट आर्टिकल द आहे. त्यानंतर अँड म्हटलेलं आहे म्हणजे प्लस आणि नंतर होम मिनिस्टर आहे बघा, तर होम मिनिस्टरसाठी सेपरेट आर्टिकल द वापरलेला आहे. याचा अर्थ चीफ मिनिस्टर वेगळे पर्सन आहेत, होम मिनिस्टर वेगळे पर्सन आहेत आणि टोटल पर्सन्स किती झाले? 2 पर्सन्स झालेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी काय यूज केलेलं आहे? आर यूज केलेला आहे. दॅट्स व्हाय द सेंटेन्स इज कंप्लीटली करेक्ट. सो अशा पद्धतीने आर्टिकलचा वापर आपण करू शकतो. जर 2 व्यक्ती जर एकच व्यक्ती 2 पद भूषवत असेल, तर एकच आर्टिकल येतं. 2 वेगवेगळ्या व्यक्ती असतील, एंटिटीज असतील, ऑब्जेक्ट असतील, तर सेपरेटरी आर्टिकल्स यूज केले जातात. द क्लर्क अँड कॅशियर हॅज डू अ लॉट ऑफ वर्क इन बँक. आता बघा या ठिकाणी क्लर्क आहे, हे एक पद आहे. कॅशियर आहे, हे एक पद आहे. क्लर्कसाठी तर आर्टिकल द आहे, परंतु कॅशियरसाठी पण काय यूज केलं मग? आर्टिकल द. याचा अर्थ असा आहे, की जो व्यक्ती क्लर्क आहे तोच कॅशियर आहे, जो व्यक्ती कॅशियर आहे तोच व्यक्ती काय आहे? क्लर्क आहे. यालाच म्हणतात मल्टीपर्पज ऑफिसर. सो हे सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. परंतु जर व्यक्ती एक आहे, तर त्या ठिकाणी हॅज टू डू पाहिजे होतं बघा इथे. हॅज टू डू अ लॉट ऑफ वर्क इन बँक. आता या ठिकाणी हे सेंटेन्स बरोबर होईल. द क्लर्क अँड द कॅशियर टू हॅव टू डू हॅव टू डू हॅव टू डू ए लॉट ऑफ वर्क. बघा द क्लर्क अँड द कॅशियर म्हटलेलं आहे. क्लर्कसाठी पण सेपरेट आर्टिकल, कॅशियरसाठी पण सेपरेट आर्टिकल, दोघांसाठी सेपरेट सेपरेट आर्टिकल यूज केलेलं आहे. म्हणजे दोन्ही व्यक्ती कसे आहेत? वेगवेगळे आहेत आणि दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत म्हणून प्लुरल व्हर्बचा वापर या ठिकाणी केलेला आहे. टू आलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी हा जो डू मिस झालेला आहे तो टू नंतर डू यायला पाहिजे. अ ब्लॅक अँड व्हाईट काव इज ग्रेझिंग इन द फील्ड. आता या ठिकाणी बघा अ ब्लॅक अँड व्हाईट, काळ्या आणि पांढऱ्या रंगाची. परंतु काळा आणि पांढरा वेगवेगळ्या रंगाच्या 2 गायी आहेत की एकाच रंगाची? किंवा एकच गाय आहे की ज्याचे 2 पण कलर आहेत. सो बघा ब्लॅकला एक आर्टिकल दिलेला आहे, व्हाईटला पण तोच आर्टिकल कॉमन घेतलेला आहे. म्हणजे गाय जी आहे ती एकच आहे. गाय जी आहे ती एकच आहे आणि या एकाच गायीचे 2 वेगवेगळे कलर आहे. अर्धा कलर आहे व्हाईट, अर्धा कलर आहे ब्लॅक. म्हणून हे सेंटेन्स पण बरोबर आहे. अ ब्लॅक अँड हे शेवटचं सेंटेन्स दिसतंय सगळ्यांना? हां. अ ब्लॅक अँड अ व्हाईट काऊ आर ग्रेझिंग इन द फील्ड. आता बघा अ ब्लॅक पण म्हटलेलं आहे, अ व्हाईट पण म्हटलेलं आहे. म्हणजे 2 गायी आहेत. गायी किती आहेत? 2 गायी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण काय घेतो? आरच घेत असतो. म्हणून या ठिकाणी आपण काय घेत असतो? आर घेत असतो. कारण 2 गायी आहेत. इथे मात्र सिंग्युलरच नाऊन आपला राहत असतो. पुढे बघा. रूल नंबर 30. रूल नंबर 30 पण फार महत्वाचा आहे. टी-सी-एस, आय-बी-पी-एसच्या एक्झामिनेशनसाठी आणि एम-पी-एस-सीसाठी पण फार महत्वाचं आहे. बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं गरीब लोक, तेव्हा आपण 2 प्रकारे म्हणू शकतो. जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे गरीब लोक, श्रीमंत लोक, तेव्हा आपण 2 प्रकारे म्हणू शकतो. बघा, एक तर सगळ्यांना माहिती आहे, की आपण कशाप्रकारे म्हणू शकतो. एक तर आपण म्हणू शकतो गरीब म्हणजे पुअर आणि लोक म्हणजे काय? पीपल. एकतर आपण असं म्हणू शकतो. किंवा मग आपल्याला काय करायचं आहे? पुअर शब्द जसाच तसा ठेवायचा आहे. इकडनं पीपल जो आहे तो गायब करायचा आणि आपण काय लिहायचं? द पुअर लिहायचं. हे काय आहे? दोन्ही एकमेकांशी सिमिलर आहे. हे काय आहेत? दोन्ही एकमेकांशी सिमिलर आहेत. एकतर पुअर पीपल म्हणा म्हणजे गरीब लोक किंवा द पुअर म्हणा म्हणजे गरीब लोक. इथे तुम्ही पुअरला एस लावू शकत नाही. इथे काय आहे? हा जो ॲडजेक्टिव्ह आहे, या ॲडजेक्टिव्हला जेव्हा आपण हा द जोडतोय, तेव्हा तो काय बनतोय? प्लुरल बनतोय. तेव्हा तो काय बनतोय? अनेकवचनी बनतोय. तेव्हा तो काय बनतोय? पुअर पीपल बनतोय. सिमिलरली मी जर या ठिकाणी म्हटलं रिच पीपल, मी जर या ठिकाणी म्हटलं रिच पीपल, आता या रिच पीपलला मला दुसऱ्या शब्दात लिहायचं आहे, तर मी कसं लिहिणार? द रिच असं लिहिणार. कसं लिहिणार? द रिच असं लिहिणार. म्हणजे द आणि द नंतर पुअर, द नंतर रिच. इथे जागा नव्हती म्हणून मला खाली लिहावं लागलं. खाली लिहायचं नाही, समोरच आपण लिहू शकतो. एक्झॅक्टली असं बघा, की पुअर पीपल गरीब लोक आहेत, तर त्यांना आपण द पुअर पण म्हणू शकतो. रिच पीपल आहे, तर त्यांना आपण द रिच म्हणू शकतो. इंटेलिजंट पीपलला द इंटेलिजंट म्हणू शकतो. डेफ पीपलला आपण द डेफ म्हणू शकतो. ब्लाइंड पीपलला आपण द ब्लाइंड म्हणू शकतो. गुड पीपलला आपण द गुड म्हणू शकतो. बॅड पीपलला आपण द बॅड म्हणू शकतो. स्मार्ट पीपलला आपण द स्मार्ट म्हणू शकतो. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? बघा आता बघा, जर पुअर पीपल म्हणजे गरीब लोक आणि ते जर एकापेक्षा जास्त आहे, तर या पुअर पीपल नंतर किंवा या रिच पीपल नंतर किंवा या डेफ पीपल नंतर किंवा या गुड पीपल नंतर आपण काय यूज करणार? प्लुरल व्हर्ब यूज करणार. कारण लोक तर एकापेक्षा जास्त आहेत. म्हणून यानंतर काय यूज होईल? एकतर आर यूज होईल किंवा वर यूज होईल किंवा हॅव यूज होईल. यांच्यानंतर जर कधी हॅज वापरलेला असेल, यांच्यानंतर जर कुठेही तुम्हाला दिसत असेल इज आणि यांच्यानंतर कुठेही जर तुम्हाला दिसत असेल वॉज, तर ते काय होईल मित्रांनो? चुकीचं होईल आणि अशा पद्धतीच्या चुका सेंटेन्सेसमध्ये बऱ्याचदा करून दिल्या जातात. आता सेंटेन्सेस बघा कसे चुकवले जातात.
द पुअर पीपल आर नॉट हेल्प्ड बाय द रिच पीपल. हे जे पुअर पीपल आहेत त्यांना रिच पीपल द्वारा हेल्प केली जात नाही. सेंटेन्स बघा कसं चुकतंय. एकतर तुम्ही द पुअर इतकं म्हणा किंवा एकतर तुम्ही पुअर पीपल असं म्हणा. एकतर तुम्ही द पुअर म्हणा किंवा एकतर तुम्ही काय म्हणा पुअर पीपल म्हणा. परंतु द पुअर पीपल असं म्हणणं पूर्णतः कसं आहे चुकीचं आहे. एकतर या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो, एकतर या ठिकाणी द पुअर पाहिजे किंवा ऑर मध्ये आपण याला काय म्हणू शकतो पुअर पीपल. काय म्हणू शकतो पुअर पीपल असं म्हणू शकतो. इकडे आर बरोबर आहे, नॉट बरोबर आहे, हेल्प बरोबर आहे, बाय बरोबर आहे. इकडे सुद्धा एकतर तुम्ही द रिच म्हणा, एकतर तुम्ही द रिच म्हणा किंवा तुम्ही काय म्हणा रिच पीपल म्हणा. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल बरोबर होईल. पुढे बघा द इंटेलिजंट पीपल. एकतर आपण द इंटेलिजंट म्हटलं पाहिजे किंवा आपण या ठिकाणी इंटेलिजंट पीपल असं म्हटलं पाहिजे. इंटेलिजंट पीपल असं म्हटलं पाहिजे. ओके कळते सगळ्यांना. एकतर द इंटेलिजंट म्हणा किंवा इंटेलिजंट पीपल म्हणा. आर बरोबर ऑलवेज रेडी टू लर्न न्यू थिंग्स. डेफ पीपल बरोबर आहे अँड द ब्लाइंड पीपल. आता बघा पीपल पीपल घेतलेलं आहे तर मग द काढून टाका. ब्लाइंड पीपल शुड गेट हेल्प बाय गव्हर्नमेंट. सो आता ही सेंटेन्सेस जी आहेत ही बरोबर आहेत. कळलं असेल. चला पुढे रूल नंबर 31. आता हा रूल असा आहे की हा जो इच आहे मित्रांनो, या इच सोबत तुम्ही किती पण नाऊन घ्या. जसे की इच बॉय, इच गर्ल, इच मॅन, इच स्टुडंट, इच टीचर एटसेट्रा एटसेट्रा. कितीही घेऊन जा. इच बॉय, इच बॉय, गर्ल, मॅन, वुमन अँड एटसेट्रा 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 किती पण घ्या. नाउन जो आहे तो पण सिंग्युलरच आला पाहिजे, म्हणजे एकवचनी असला पाहिजे आणि जो व्हर्ब आहे तोही सिंग्युलरच असला पाहिजे. इच दिसला की आपल्याला काय करायचं आहे त्याच्या नंतरची जे नाउन्स आहेत ऑफ असला तर नाही. हा वेगळा पॉइंट आहे. आम्ही तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे आधी की इच नंतर ऑफ असेल हा पॉइंट वेगळा. मी फक्त या ठिकाणी कुणाबद्दल बोलतोय तर मी फक्त या ठिकाणी बोलतोय इच नंतर, की एक्झॅक्टली फक्त आणि फक्त इच नंतर जर विविध प्रकारचे नाउन्स असतील तर ते नाउन कसे असले पाहिजेत सिंग्युलर नाउन असले पाहिजेत आणि व्हर्ब असेल तर तो व्हर्बही कसा असला पाहिजे सिंग्युलर व्हर्ब असला पाहिजे. ओके फक्त इच आणि इच सोबत ऑफ असला की मग तो एच ऑफ वाला नियम जो मी काल तुम्हाला सांगितला मागच्या लेक्चर मध्ये सांगितला तो बघा. इकडे म्हटलेलं आहे इच बॉईज. आता हा बॉईज बरोबर आहे का मित्रांनो नाही. हा बॉईज काय पाहिजे फक्त आणि फक्त बॉय पाहिजे. इकडे गर्ल्स प्लुरल आहे बरोबर आहे का नाही. हे काय पाहिजे फक्त गर्ल पाहिजे. अँड बरोबर इथे स्टुडंट्स बरोबर आहे का नाही. इकडे काय पाहिजे फक्त स्टुडंट पाहिजे फक्त सिंग्युलर पाहिजे. इकडे आर बरोबर आहे का नाही हा पण चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे इज पाहिजे. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. इच क्लर्क. क्लर्क बरोबर आहे का इकडे बरोबर आहे. कॅशियर सिंग्युलर आहे का बरोबर आहे. अँड मॅनेजर. मॅनेजर बरोबर आहे का बरोबर आहे. हॅव प्लुरल आहे. प्लुरल बरोबर आहे का नाही. इकडे काय यूज व्हायला पाहिजे हॅज यूज व्हायला पाहिजे. ओके पुढे बघा. इच मॅन. मॅन बरोबर आहे का अगदी बरोबर. अँड इच वुमेन. वुमेन बरोबर आहे का अगदी बरोबर. परंतु आर जो आहे तो चुकीचा आहे. इकडे काय पाहिजे इज पाहिजे. एकतर एकच इच घेऊन बॉय गर्ल स्टुडंट असं कंटिन्यू होईल किंवा इच बॉय कॉमा इच गर्ल कॉमा इच स्टुडंट कॉमा इच टीचर कॉमा अँड इच हेडमास्टर. सो इच सोबत प्रत्येक नाऊनही कंटिन्यू होऊ शकतो किंवा एकच कॉमन इच घेऊन वेगवेगळे नाउन्स कंटिन्यू होऊ शकतात. पण दोन्ही वेळेस फक्त आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की येणारा नाऊन तो कोणताही असो सिंग्युलरच असला पाहिजे. दॅट मीन्स तो एकवचनी असला पाहिजे आणि त्यानंतर येणारा व्हर्बही एकवचनी असणं अति आवश्यक आहे. तर आणि तरच आपलं सेंटेन्स बरोबर होईल. अदरवाईज आपलं सेंटेन्स चुकीचं होईल. पुढचं बघा रूल नंबर 32. रूल नंबर 32 मध्ये आहे सगळे अनकाउंटेबल नाउन. जे अनकाउंटेबल नाउन असतात त्यांना कधीच एस किंवा ईएस लावत नाही. जसं की लगेज हा एक अनकाउंटेबल नाउन आहे. सो लगेज सोबत आपण कधीच एस किंवा ईएस करत नाही. परंतु मुद्दाम लगेजचं लगेजेस करून दिलं जातं. बॅगेजचं बॅगेजेस करून दिलं जातं. पोस्टेजचं पोस्टेजेस करून दिलं जातं. सिनरीचं सिनरीज करून दिलं जातं. इन्फॉर्मेशनचं इन्फॉर्मेशन्स करून दिलं जातं. त्यानंतर फर्निचरचं फर्निचर्स करून दिलं जातं. ही फार महत्वाची शब्द आहे की यांना कधीच एस किंवा ईएस लागत नाही. म्हणून लगेजच बरोबर असणार लगेजेस चुकीचं राहील. बॅगेज बरोबर बॅगेजेस चुकीचं. पोस्टेज बरोबर पोस्टेजेस चुकीचं. लिकेज बरोबर लिकेजेस चुकीचं. फर्निचर बरोबर फर्निचर्स चुकीचं. सिनरी बरोबर सिनरीज चुकीची. सेंटेन्सेस बघा. वी हॅव सीन ब्युटिफुल सीनरीज. बघा हा सीनरीज या ठिकाणी अगदी चुकीचा शब्द आहे. काय असला पाहिजे फक्त सिनरी. सिनरी म्हणजे दृश्य किंवा देखावा.
ही लॉस्ट ऑल हिज लगेजेस. लगेजेस मधला हा जो एस आहे हा कसा आहे? चुकीचा आहे. आय हॅव डिसाइडेड टू सेल ऑल फर्निचर. सो फर्निचर जो चुकीचा आहे. फक्त काय पाहिजे मित्रांनो? फर्निचर पाहिजे. पुढचा नियम बघा रूल नंबर 33. 33वा नियम असा आहे मित्रांनो, की एखाद्या वाक्याची सुरुवात जर अ नंबर ऑफने होत असेल, एखाद्या वाक्याची सुरुवात जर अ नंबर ऑफने होत असेल, तर त्यानंतर येणारा नाउन कसा पाहिजे? प्लुरल पाहिजे, अनेकवचनी पाहिजे. आणि त्यानंतर येणारा व्हर्ब देखील कसा पाहिजे? अनेकवचनी पाहिजे. त्यानंतर व्हर्बही कसा पाहिजे? अनेकवचनी पाहिजे. परंतु जर द नंबर ऑफ असेल, तर त्या द नंबर ऑफ नंतर नाउन प्लुरल येईल, परंतु व्हर्ब मात्र कसा येईल? सिंग्युलर येईल. हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं बघा. अ नंबर ऑफ, परंतु इकडे फक्त द नंबर ऑफ. नंबर ऑफ जसंच तसं आहे, फक्त आर्टिकल चेंज झाला. एचा द झाला. नाउन तर दोघांनंतर सेमच येईल. प्लुरल, प्लुरल. फक्त व्हर्ब कुठे आहे? जिथे आर्टिकल ए घेतोय तिथे प्लुरल व्हर्ब. जिथे आर्टिकल द घेतोय तिथे काय येणार? सिंग्युलर व्हर्ब येणार. ओके, सेंटेन्स बघा. अ नंबर ऑफ. अ नंबर ऑफ म्हटलेलं आहे म्हणून कॅन्डिडेट्स प्लुरल पाहिजे. हे सिंग्युलर नाउन आहे म्हणून चुकीचं. काय पाहिजे मित्रांनो? इथे कॅन्डिडेट्स पाहिजे. इकडे काय पाहिजे? कॅन्डिडेट्स पाहिजे. आणि अ असल्यामुळे व्हर्ब जो आहे तो सिंग्युलर नको प्लुरल. म्हणजे हा काय पाहिजे? आर पाहिजे. आता हे सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा द नंबर ऑफ. आता नंबर ऑफ आहे त्याच्या आधी आर्टिकल द आहे. नाउन तर प्लुरलच पाहिजे. हे बरोबर. परंतु प्लुरल व्हर्ब आता मात्र या ठिकाणी चुकीचा होईल. इकडे आता काय पाहिजे? इज पाहिजे. त्यानंतर बघा अ नंबर ऑफ. पुन्हा अ नंबर ऑफ आलं म्हणजे नाउन कसा पाहिजे? प्लुरल. मँगोज बरोबर. व्हर्बही कसा पाहिजे? प्लुरल. हे पण बरोबर. इकडे द नंबर ऑफ असल्यामुळे नाउन प्लुरल पाहिजे, परंतु व्हर्ब सिंग्युलर पाहिजे म्हणजे हॅव चुकीचं आहे. काय पाहिजे? हॅज पाहिजे. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढचा नियम बघा रूल नंबर 34, की इफ जर सब्जेक्ट सोबत इफ येत असेल, कोणत्याही सब्जेक्ट सोबत, सब्जेक्ट कोणताही असो, कोणताही असो, सिंग्युलर असो, कोणताही असो, जर सब्जेक्टच्या आधी इफ येत असेल, तर या सब्जेक्ट नंतर कधीच विल येत नाही, हे लक्षात ठेवायचंय. कधीच विल येत नाही. आणि इव्हन अनलेस सोबत सुद्धा जो सब्जेक्ट येईल त्यासोबत विल कधीच येत नाही. आणि अशा प्रकारचे एरर्सचे क्वेश्चन्स किंवा अशा प्रकारचे सेंटेन्सेस एमपीएससी मध्ये पण आपल्याला विचारले जातात. सेंटेन्सेस बघा. इफ यू विल. आता बघा, हा इफ आहे आणि हा यू सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्ट नंतर लगेचच हा विल कसा आहे? चुकीचा आहे. आणि हा स्टडी एकतर V1 पाहिजे, एकतर V1 पाहिजे किंवा V2 पाहिजे हा स्टडी. ते डिपेंड करतं की पुढे काय यूज केलेलं आहे. विल यूज केलेलं आहे म्हणजे काय पाहिजे? V1 पाहिजे. स्टडी बरोबर आहे. शी कॅन विन द रेस. आता बघा इकडे तुमचा इफ आहे, इकडे आपला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर हा विल जो आहे आता कसा आहे? चुकीचा आहे. तो विल तिथे येणारच नाही. एकतर तिथे प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स म्हणजे V1 SES येईल किंवा फक्त V1 येईल किंवा V2 येईल किंवा मग आपल्याला जास्त इमॅजिनेशन करायचं असेल तर मग हॅड प्लस V3 येतो. सो इकडे बघा इफ आहे, दे सब्जेक्ट आहे आणि विल लगेच घेतला म्हणून हे चुकीचं होईल. इकडे अनलेस आहे, यू सब्जेक्ट आहे, हा विल अजिबात येणार नाही. इकडे बघा अनलेस आहे, सब्जेक्ट नंतर हा विल अजिबात येणार नाही. हे पूर्णतः चुकीचं होईल. आणि विल साठी जोडला गेलेला नॉट पण त्या ठिकाणी अजिबात यायला नको. अशा प्रकारची चुकीची सेंटेन्सेस आपल्याला विचारली जातात. एमपीएससी मध्ये विचारले तर 3 सेंटेन्सेस दिले जातील. त्यापैकी विचारलं जाईल कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे. टीसीएस आयबीपीएस वाले डायरेक्ट सेंटेन्स देतील आणि त्यामध्ये स्लॅश करून देतील आणि कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते विचारतील. पुढे बघा रूल नंबर 35, की मेनी जर असेल तर नाउन प्लुरलच येणार ऑब्व्हियसली येस. मेनी जर असेल, मेनी म्हणजे काय? भरपूर खूप सारं. आणि त्याच्यानंतर आपण काय यूज करतो? प्लुरल काउंटेबल नाउन यूज करतो. प्लुरल काउंटेबल नाउन यूज करतो म्हणजे नाउन तर अनेकवचनी पाहिजे परंतु त्याला संख्येमध्ये मोजता आलं पाहिजे. आणि त्यानंतर प्लुरल व्हर्ब घेतला जातो. परंतु याच मेनी नंतर जर आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲन यूज केला असेल तर मात्र सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर व्हर्ब यूज केला जातो. बघा मेनी नंतर आर्टिकल ए किंवा ॲन आला म्हणजे ऑब्व्हियसली नाउन कसा पाहिजे? सिंग्युलर एकवचनी. आणि जर नाउन सिंग्युलर एकवचनी आहे तर व्हर्ब पण कसा येणार? सिंग्युलर आणि एकवचनी येणार. सेंटेन्स बघा. इकडे जर फक्त मेनी आहे तर कॅन्डिडेट्स प्लुरल पाहिजे बरोबर. आणि हॅव जे आहे ते पण या ठिकाणी बरोबर. परंतु इकडे मेनी नंतर आर्टिकल ए दिसतोय म्हणून कॅन्डिडेट जो सिंग्युलर नाउन आहे या ठिकाणी तो अगदी बरोबर आहे. परंतु सिंग्युलर व्हर्ब पाहिजे, हॅव चुकीचा आहे. काय पाहिजे? हॅज पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. इकडे फक्त मेनी आहे म्हणून प्लुरल नाउन बरोबर, प्लुरल व्हर्ब बरोबर, हे सेंटेन्स बरोबर. इकडे मेनी नंतर बघा आपल्याला ए दिसतोय आणि या ठिकाणी मनोग लिहिलेला आहे. इट शुड बी मँगो.
ए लिहिलेलं आहे म्हणून काय पाहिजे? फक्त मँगो पाहिजे. त्यानंतर हॅव जो आहे, तो हॅव या ठिकाणी चुकीचा आहे. काय पाहिजे? हॅज पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. सोप्पा नियम आहे. दोघांचा अर्थ एकच होतो. जेव्हा आपण म्हणतो मेनी कॅन्डिडेट्स तेव्हा याचा अर्थ होतो खूप कॅन्डिडेट. जेव्हा आपण म्हणतो मेनी अ कॅन्डिडेट याचा अर्थ होतो खूप जास्त कॅन्डिडेट. ओके? चलो. पुढे बघा रूल नंबर 36 असा आहे, की काही शब्द आहेत जसं की अव्हॉइड आहे, एन्जॉय आहे, कन्सिडर आहे, लाइक आहे, स्टार्ट आहे. या शब्दांनंतर जनरली आपण व्हर्ब आयएनजी फॉर्ममध्ये घेत असतो. बघा, अव्हॉइड नंतर जर एखादा व्हर्ब आला तर तो आयएनजीच येणार. कन्सिडर नंतर जर एखादा व्हर्ब आला तर तो आयएनजीच येणार. डिनाय एन्जॉय नंतर जर एखादा व्हर्ब आला किंवा फिनिश, इमॅजिन किंवा मिस किंवा प्रॅक्टिस नंतर जर एखादा व्हर्ब आला तर तो आयएनजी फॉर्ममध्येच असला पाहिजे. त्याला आपण 2+V1 फॉर्ममध्ये जर लिहिलं तर ते काय होईल? चुकीचं होईल. तो फक्त आयएनजी फॉर्ममध्ये यायला पाहिजे. सेंटेन्स बघा. यू हॅव बीन टोल्ड दॅट यू शुड अव्हॉइड. आता या अव्हॉइड नंतर हा जो टू ट्रान्सलेट घेतलेला आहे, हा टू ट्रान्सलेट चुकीचा आहे. हा काय पाहिजे मित्रांनो? हा पाहिजे ट्रान्सलेटिंग. हा काय पाहिजे? ट्रान्सलेटिंग पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे अव्हॉइड नंतर जर व्हर्ब येतोय तर तो डायरेक्ट आयएनजी फॉर्ममध्ये घ्यायचा आहे. 2+V1 फॉर्ममध्ये घ्यायचा नाही. वन ऑफ द प्लेयर्स हॅज एन्जॉयड. एन्जॉयड नंतर जर आपल्याला व्हर्ब मिळतोय तर तो टू प्ले नको घ्यायला किंवा तो 2+V1 नको घ्यायला. तो काय पाहिजे? आयएनजी फॉर्ममध्ये घ्यायला पाहिजे. शी हॅज नॉट फिनिश्ड टू वर्क. फिनिश्ड टू वर्क म्हणत नाही आपण. फिनिश्ड वर्किंग असं म्हणणार तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. यू नीड टू इमॅजिन टू थिंक. इमॅजिन टू थिंक येणार नाही. इमॅजिन थिंकिंग असं या ठिकाणी यायला पाहिजे. दे मस्ट प्रॅक्टिस टू राईट. प्रॅक्टिस टू राईट नाही, प्रॅक्टिस रायटिंग. आता आपलं सेंटेन्स काय होईल या ठिकाणी? बरोबर होईल. पुढचा नियम बघा रूल नंबर 37, की लाइक, लव्ह, हेट आणि प्रेफर या शब्दांनंतर तुम्ही 2+V1 पण वापरू शकता किंवा आयएनजी फॉर्म पण यूज करू शकता. दोन्ही ठिकाणी अगदी बरोबर आहे. परंतु 2+ING यूज करायचं नाही. माय मदर लाइक्स टू कुक हे पण बरोबर आहे. माय मदर लाइक्स कुकिंग हे पण बरोबर आहे. परंतु असं जर म्हटलं माय मदर लाइक्स टू कुकिंग हे मात्र काय होईल या ठिकाणी? चुकीचं होईल. आय लव्ह वर्किंग. लव्ह नंतर वर्किंग अगदी बरोबर आहे. लव्ह टू वर्किंग. आता टू वर्किंग चुकीचं आहे. फक्त काय पाहिजे? आय लव्ह टू वर्क. ऑन हॉलिडे प्रिया प्रेफर्स रीडिंग. रीडिंग बरोबर आहे. रीडिंग टू गो. टू गो. रीडिंग टू गो. आता बघा प्रेफर्स नंतर या ठिकाणी डायरेक्टली आयएनजी आहे. नंतर टू गो फॉर शॉपिंग हे पण या ठिकाणी बरोबर आहे. पुढे बघा. पुढे आहे रूल नंबर 38. रूल नंबर 38 मध्ये काही शब्द आहेत जे फिक्स्ड प्रेपोझिशनचे आहेत, की या शब्दांनंतर फक्त एकच आपला प्रेपोझिशन यूज होतो तो म्हणजे ॲट. जसं लाफ नंतर ॲट प्रिपोझिशन यूज केला जातो. बार्क नंतर ॲट प्रिपोझिशन यूज केला जातो. लुक नंतर ॲट प्रिपोझिशन यूज केला जातो. स्टेअर टक लावून बघणे, गेज टक लावून बघणे यानंतर ॲट प्रिपोझिशन यूज केला जातो. स्माईल नंतर ॲट प्रिपोझिशन यूज केला जातो. मग बघा लाफ म्हणजे हसणे, स्माईल म्हणजे स्मितहास्य करणे, स्टेअर आणि गेज म्हणजे टक लावून बघणे, बार्क म्हणजे कुत्रा भुंकतो, मॉक म्हणजे थट्टा करणे, स्नियर जिअर म्हणजे थट्टा करणे, शाउट म्हणजे ओरडणे, एक्सेल म्हणजे पारंगत असणे आणि अराईव्ह म्हणजे काय? आगमन होणे. जनरली या शब्दांसोबत आपण नेहमी कोणता प्रेपोझिशन यूज करतो? ॲट प्रेपोझिशन यूज करतो. वी गॉट टू नो दॅट आम्हाला कळालेलं आहे की दे वर लाफिंग ऑन अस. लाफिंग आमच्यावर हसत होते म्हणून ऑन आपल्याला वाटतं परंतु ऑन नाही. लाफ नंतर काय यायला पाहिजे? ॲट यायला पाहिजे. ही सेड दॅट शी स्माइल्ड. तिने स्माइल. शी स्माइल्ड. तिने मुस्कुराना स्मितहास्य केले. हिम त्याला बघून स्मितहास्य केले. सो ऑन नाही काय पाहिजे? ॲट पाहिजे. डॉग्स आर हॅबिच्युअल ऑफ बार्किंग. बार्किंग म्हणजे भुंकणे आणि भुंकण्यानंतर ऑन नाही काय पाहिजे? ॲट पाहिजे. दे हॅव अराइव्हड ॲट एअरपोर्ट. एअरपोर्टच्या आधी ॲट अगदी बरोबर आहे. नॉट टू शाउट ऑन. शाउट म्हणजे काय? ओरडणे. शाउट नंतर काय यूज करायचं? ॲट यूज करायचं. पुढे बघा. रूल नंबर 39, की अनकाउंटेबल नाउन जर असेल एखादं अनकाउंटेबल नाउन जसं की वॉटर आहे, मिल्क आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, सेमी लिक्विड असेल, गॅसेसची नावं असतील. जनरली या नावांना आपण काय म्हणतो? अनकाउंटेबल नाउन किंवा मटेरियल नाउन म्हणतो. या नाउनच्या आधी आपण आर्टिकल ए किंवा आर्टिकल एनचा वापर करत नाही आणि तसं जर असेल तर वाक्य आपलं चुकतं आणि मुद्दाम आपल्या सेंटेन्सेसमध्ये या अनकाउंटेबल नाउनच्या आधी आर्टिकल ए किंवा एन वापरून दिला जातो आणि आपल्याला विचारलं जातं की सेंटेन्सच्या कोणत्या पार्टमध्ये एरर आहे किंवा सेंटेन्स योग्य आहे की अयोग्य हे विचारलं जातं.
मिल्क बघा एक अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणून त्याच्या आधी आर्टिकल ए किंवा ॲन येणार नाही. शी हॅज ड्रंक अ वॉटर, वॉटर एक अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणून त्याच्यासोबत आर्टिकल ए येणार नाही. आणि ऑइल एक अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणून त्याच्यासोबत कोणतंही आर्टिकल येणार नाही. पुढे बघा रूल नंबर 40. हे जे फ्यू असेल, अ फ्यू असेल, द फ्यू असेल किंवा व्हेरी फ्यू असेल, त्याच्यासोबत आपण नेहमी प्लुरल नाऊन आणि त्याच्यानंतर नेहमी आपण प्लुरल व्हर्बचा वापर करत असतो. तो हे व्हर्ब इथून काढून टाकू आपण आणि तो तिकडे लिहायचा आपल्याला. ते प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. प्लुरल नाऊन अँड प्लुरल व्हर्ब. सो बघा फ्यू, अ फ्यू, द फ्यू आणि व्हेरी फ्यू जर असेल तर त्यानंतर प्लुरल नाऊन आणि प्लुरल व्हर्ब यूज केलं जातं. परंतु हे मुद्दाम परीक्षेवाले काय करतात, की फ्यू, अ फ्यू, द फ्यू, व्हेरी फ्यू नंतर मुद्दाम एखादं अनकाउंटेबल नाऊन लिहून देतात आणि मग आपलं सेंटेन्स काय करतं, चुकतं. अशा वेळेस आपल्याला एरर ओळखायचं असतं किंवा सेंटेन्स योग्य की अयोग्य हे ओळखायचं असतं. ही टोल्ड मी दॅट, त्याने मला सांगितलं, की फ्यू मिल्क. बघा फ्यू नंतर हा अनकाउंटेबल नाऊन आहे. मिल्क हा अजिबात यायला नको. इथे काय पाहिजे होतं, अ लिटल मिल्क किंवा लिटल मिल्क. अ फ्यू वर्कर, आता इथे वर्कर आहे हे हे पण येणार नाही. वर्कर कसं पाहिजे होतं, वर्कर्स पाहिजे होतं. सिंग्युलर काउंटेबल नाही, प्लुरल काउंटेबल पाहिजे. वी हॅव द फ्यू बुक, आता इकडे फ्यू आहे म्हणून हा बुक सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे, जो चुकीचा आहे. हा काय पाहिजे मित्रांनो, हा बुक्स पाहिजे. व्हेरी फ्यू सिंगर, सिंगर नको मित्रांनो, हे काय पाहिजे, सिंगर्स पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल, बरोबर होईल. सो हा छोटासा पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा रूल नंबर 41. लिटल, अ लिटल, द लिटल. जसं फ्यू, अ फ्यू, द फ्यू आहे. एक्झॅक्टली लिटल, अ लिटल, द लिटल आहे. फ्यू, व्हेरी फ्यू, द फ्यू, अ फ्यू आपण प्लुरल काउंटेबल नाऊनसाठी वापरतो. तर लिटल, अ लिटल, द लिटल आपण अनकाउंटेबल, ज्यांना संख्येत मोजता येत नाही, अशा नाऊनसाठी यूज करतो. म्हणून अनकाउंटेबल नाऊन आहे आणि अनकाउंटेबल नाऊनसाठी तर ऑब्व्हियसली सिंग्युलर व्हर्बच यूज केला जातो ना. प्लुरल नसल्यामुळे प्लुरल व्हर्ब यूज करून उपयोग नाही. शी हॅज लिटल मनी, शी कॅन नॉट हेल्प अस. त्या ठिकाणी मनी जो आहे तो एक अनकाउंटेबल नाऊन आहे. पैसा, पैसा मनी एक अनकाउंटेबल नाऊनमध्ये येतो. मग तुम्ही तर म्हणणार, की आमच्याकडे किती पैसे आहे हे तर आम्ही मोजू शकतो. नाही. आपण जर म्हटलं, की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे, तर एक्झॅक्टली त्याच्याकडे किती अमाउंट ऑफ मनी आहे हे आपण सांगू शकत नाही. तुम्ही करन्सी सांगू शकतात, की तुमच्याकडे करन्सीमध्ये इतके रुपये आहेत. परंतु पैसा हा सगळ्यांसाठी कसा आहे, सेम आहे. पैसा आपल्यासाठी रुपये या करन्सीमध्ये आहे, तर दुसऱ्यांसाठी पैसा हा दिनार किंवा दुसऱ्यांसाठी डॉलर या स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे पैसा जो आहे, मनी जो आहे, तो एक अनकाउंटेबल नाऊन आहे. अ लिटल हेल्प, हेल्प हा एक व्हर्ब पण आहे आणि हेल्प हे एक नाऊन पण आहे. मदत ज्याला आपण म्हणतो. एक छोटीशी मदत आपण म्हणतो ना, तर ही हेल्प आहे. एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि म्हणून अ लिटल सोबत अगदी बरोबर आहे. वी हॅव द लिटल वॉटर, वॉटर एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि म्हणून त्यासोबत द लिटल जे आहे ते अगदी बरोबर आहे. रूल नंबर 42 बघा, की जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये पॉझिटिव्ह डिग्री असते. बघा पॉझिटिव्ह डिग्री तर सगळ्यांना माहिती आहे ना. हे बघा पुअर जे आहे हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. स्मॉलच घेऊया. पुअर जे आहे पॉझिटिव्ह डिग्री आहे. रिच जे आहे पॉझिटिव्ह डिग्री आहे. क्लेवर जे आहे पॉझिटिव्ह डिग्री आहे. त्यानंतर स्मॉल जे आहे पॉझिटिव्ह डिग्री आहे. तर यांच्यासोबत आपण काय यूज करू शकतो? व्हेरी यूज करू शकतो. यांच्यासोबत आपण काय यूज करू शकतो मित्रांनो? व्हेरी यूज करू शकतो. परंतु यांच्यासोबत जर आपण मच पुअर असं म्हटलं तर चुकीचं. यांच्यासोबत जर आपण मच रिच असं म्हटलं तर चुकीचं. यांच्यासोबत आपण मच क्लेवर असं म्हटलं तर चुकीचं. यांच्यासोबत आपण मच स्मॉल असं म्हटलं तर ते चुकीचं होईल. म्हणून लक्षात ठेवायचं, की जे पॉझिटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्हज असतात, त्यांच्यासोबत आपण कशाचा वापर करतो? व्हेरीचा वापर करत असतो. ओके. सेंटेन्सेस बघा. शी इज अ मच ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. सगळ्यांना माहिती आहे, की ब्युटिफुल काय आहे? एक पॉझिटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्ह आहे, तर त्याच्यासोबत मच बरोबर आहे की चुकीचा? चुकीचा. काय पाहिजे होता? व्हेरी. आता आपलं सेंटेन्स काय होईल? बरोबर. मग अशाच प्रकारचं मोठं सेंटेन्स तयार करून देतात. त्यामध्ये मुद्दाम ब्युटिफुल सोबत मच वापरून दिलं जाईल आणि आपलं सेंटेन्स चुकवलं जाईल. पार्ट विचारलं जाईल कोणत्या पार्टमध्ये एरर आहे. ही इज मच टॉलर बॉय इन द कोचिंग क्लास. आता बघा सेंटेन्समध्ये या ठिकाणी टॉलर जी आहे ती एक कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्री सोबत मच बरोबर असतो. परंतु या ठिकाणी जो बॉय आहे त्या बॉयची दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत तुलना होणं फार गरजेचं होतं. त्यामुळे त्याची तुलना कुणासोबतच नाहीये. म्हणून हा टॉल पाहिजे, टॉलर नाही. आणि हा मच जो आहे तो चुकीचा होईल. आता हे सेंटेन्स बरोबर होईल. ही इज अ व्हेरी टॉल बॉय इन द क्लास.
राहुल इज अ मच इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो? इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह डिग्री. मोर इम्पॉर्टंट कंपॅरेटिव्ह होईल आणि मोस्ट इम्पॉर्टंट सुपरलेटिव्ह डिग्री होईल. मच बरोबर की चुकीचा? चुकीचा. काय पाहिजे? व्हेरी. ओके. आता याच्या विरुद्ध जर कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर मच वापरा, व्हेरी वापरू नका. बघा, रोल नंबर 43 काय सांगतो, की कंपॅरेटिव्ह डिग्री जर असेल तर काय वापरायचा? मच. इथे जर व्हेरी वापरलेला असेल तर ते काय होईल? चुकीचं. याच्यासोबत जर व्हेरी वापरला तर सेंटेन्स काय होणार? चुकणार. सेंटेन्स बघा, राहुल इज व्हेरी टॉलर दॅन हिज यंगर ब्रदर. दॅन आहे कंपॅरिझन, टॉलर कंपॅरेटिव्ह डिग्री अगदी बरोबर आहे, परंतु व्हेरी चुकीचं आहे. आता काय पाहिजे मित्रांनो? इथे मच पाहिजे. मयूर इज व्हेरी फॅटर. फॅटर काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्री सोबत व्हेरीचा वापर होत नाही. कशाचा वापर होतो? मचचा वापर होतो. शी इज व्हेरी मोर ब्युटिफुल. हे मोर ब्युटिफुल पूर्णतः पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एक्झेक्टिव्ह आहे. हे पूर्ण मोर ब्युटिफुल पूर्ण काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एक्झेक्टिव्ह आहे आणि याच्यासोबत हा व्हेरी जो आहे हा कसा आहे? चुकीचा आहे. आता काय पाहिजे? मच. म्हणजे मच पण येणार आणि मोर हा तर ब्युटिफुलचा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा भाग आहे आणि म्हणून मच मोर ब्युटिफुल दॅन असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके. पुढचा नियम बघा मित्रांनो, रूल नंबर 44, की बघा बऱ्याचदा आपल्याला काय होतं, की हा जो आपला स्मॉल आहे मित्रांनो, एक उदाहरण सांगतोय, की या स्मॉलला आपल्याला कंपॅरेटिव्ह बनवायचं आहे, तर आपण काय करतो? स्मॉलर बनवतो. त्याला ईआर जोडला म्हणून तर तो कंपॅरेटिव्ह झाला. ईआर जोडला म्हणून तर तो कंपॅरेटिव्ह झाला. अगदी त्याचप्रमाणे जर मी या ठिकाणी इम्पोर्टंट लिहिलं, तर मी या इम्पोर्टंटला इम्पोर्टंटर असं म्हणतो का? नाही. कंपॅरेटिव्ह डिग्री जी आहे, ते इम्पोर्टंटची इम्पोर्टंटर होते का? नाही होत. आपण त्याला काय यूज करतो, की आपण तिथे म्हणतो, की हा इम्पोर्टंट जसंच तसं ठेवायचा आणि त्याला काय जोडायचा? मोर जोडायचा. कारण आपण पुढे ईआर जोडला नाही. कारण ते चांगलं वाटलं नाही. म्हणून आपण काय केला? मोर घेतला, की मोर इम्पोर्टंट केलेला आहे. ओके. सेम या ठिकाणी जर आपण स्मॉलचा ईआर करून ऑलरेडी कंपॅरेटिव्ह डिग्री घेतलेली आहे, तर आपण मोर स्मॉलर किंवा मोर स्मॉल असं कधीच म्हणत नाही. परंतु एक्झामिनेशनमध्ये जे सेंटेन्सेस असतात, तिथे मुद्दाम मोर स्मार्टर, मोर टॉलर, मोर स्मॉलर, मोर फॅटर, मोर ग्रेटर, मोर बिगर, मोर बेटर असं दिलं जातं आणि ते काय होईल या ठिकाणी? चुकीचं होईल. बघा सेंटेन्समध्ये बघा, ही इज मोर टॉलर. टॉलर हे ऑलरेडी एक कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. टॉलला ऑलरेडी आपण ईआर करून एक कंपॅरेटिव्ह डिग्री तयार केली. तर मग त्याला आता मोर लावायची आवश्यकता नाहीये. म्हणून ही इज टॉलर देन हिज ब्रदर हे सेंटेन्स बरोबर होईल. ही इज मोर फॅट. फॅटला ऑलरेडी आपण टीईआर जोडून कंपॅरेटिव्ह डिग्री तयार केली. मग मोरची आवश्यकताच या ठिकाणी आली नाहीये. पुढे बघा, मुंबई इज मोर बिगर. बिगला ऑलरेडी जीईआर जोडून आपण एक कंपॅरेटिव्ह डिग्री तयार केली. जर ईआर लावला नसता तर आपण मोर घेतला असता. पण ईआर लावलेला आहे तर मग मोर लावायची गरज नाही. रूल नंबर 45 सेम मोस्टसाठी, की जसं आपण स्मॉलचं स्मॉलेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री करतो, तर त्याला ईएसटी जोडला, तेव्हा आपण त्याची सुपरलेटिव्ह डिग्री बनवली. ईएसटी जोडला कशासाठी? सुपरलेटिव्ह डिग्री बनवण्यासाठी आणि जेव्हा आपण जोडत नाही, तेव्हा आपण मोस्ट घेतो. मग हे पण तसंच आहे, की मोस्ट बेस्ट चुकीचं, मोस्ट स्मॉलेस्ट चुकीचं, मोस्ट ग्रेटेस्ट, मोस्ट बिगेस्ट, मोस्ट ग्रेटेस्ट, मोस्ट वर्स्ट, मोस्ट बेस्ट हे चुकीचं आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट बेस्ट. बेस्ट ऑलरेडी एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे. त्यामुळे सोबत मोस्ट वापरू नका. महात्मा गांधी वॉज द मोस्ट ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट ऑलरेडी या ठिकाणी एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे. त्यामुळे मोस्ट चुकीचा होईल. मुंबई इज द मोस्ट बिगेस्ट सिटी. आता बघा मोस्ट बिगेस्ट वाचताना तर छान वाटणार. एसटी ऑलरेडी घेतलेला आहे. त्यामुळे मोस्ट घेता येणार नाही. वर्स्ट ऑलरेडी एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे. त्यामुळे मोस्ट या ठिकाणी घेता येणार नाही. पुढचा नियम बघा, रोल नंबर 46, की ज्यावेळेस आपल्या सेंटेन्समध्ये ऑल्दो किंवा दो येईल, पुढे आपल्याला काय घ्यावं लागेल? एकतर वाय-ई-टी येट घ्यावा लागेल किंवा कॉमा करून पुढचं सेंटेन्स जे आहे ते कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे. एकतर येट घ्या किंवा कॉमा घ्या. परंतु सेंटेन्समध्ये ते काय करतात? येटच्या ऐवजी मुद्दाम बट देऊन आपलं सेंटेन्स चुकवतात. बघा, ऑल्दो ही इज पुअर कॉमा दिलेला आहे आणि बट या ठिकाणी चुकीचं आहे. काय पाहिजे? वाय-ई-टी येट. बऱ्याचदा कॉमा पण घ्यावा लागतो, येट पण घ्यावा लागतो. येट सेंटेन्सला जोडतोय, त्यामुळे कॉमाची आवश्यकता नसते. ओके. सो हा कॉमा या ठिकाणी मुळात नसलेला बरा, परंतु कधी-कधी घेतला जातो तर मग दुर्लक्ष करावं लागतं. दो शी इज पुअर, जरी ती गरीब असली, तरी ती कशी आहे? प्रामाणिक आहे. हा बट या ठिकाणी चुकतोय. बटची जागा कोणी घेतली पाहिजे? येटची आणि कॉमा या ठिकाणी काढला गेला पाहिजे.
जर तो येट तुम्हाला वापरायचा नाहीये, तेव्हा तुम्ही कॉमा वापरा. बघा, हा जो वाय इट येट आपण वापरतो. पहिला मुद्दा तर बट येणारच नाही. दुसरा मुद्दा येट येईल किंवा कॉमा येईल. एकतर येट वापरा किंवा कॉमा वापरा. दोन्ही एकाच वेळेस वापरले असतील तर ते सेंटन्स चुकीचं आहे. पंक्च्युएशनच्या दृष्टिकोनातून विचारलं तर मग सेंटन्स ऑब्व्हियसली रॉंग होईल. परंतु ग्रामरच्या दृष्टिकोनातून विचारले तर मग कॉमा कधी-कधी आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो. ऑल्दो राहुल इज क्रेझी, बट हा शब्द या ठिकाणी फार चुकीचा आहे. काय पाहिजे येट आणि याला काढाय कॉमाला इथं. पुढे बघा रूल नंबर 47 की ॲडजेक्टिव्हच्या जागी ॲडव्हर्ब देऊन आपलं वाक्य चुकवतात किंवा ॲडव्हर्बच्या जागेवर ॲडजेक्टिव्ह देऊन आपलं वाक्य चुकवतात आणि हे फार प्रमाण वाढलेलं आहे टीसीएसच्या एक्झामिनेशनमध्ये प्रश्न विचारण्याचं. दे वर व्हेरी अटेंटिव्ह, ते खूप अटेंटिव्ह होते, अटेंटिव्ह ऑडियन्स होती. अँड दे ऑल्सो स्पोक, आणि स्पोक काय आहे व्हर्ब आणि क्लिअर काय आहे ॲडजेक्टिव्ह. व्हर्बला कोण सपोर्ट करतो, ॲडजेक्टिव्ह नाही ॲडव्हर्ब. मग ॲडव्हर्ब क्लिअरचा काय होईल मित्रांनो, क्लिअरली होईल. आता हे सेंटेन्स बरोबर, म्हणजे हवा होता ॲडव्हर्ब क्लिअरली, परंतु लिहून दिला त्यांनी काय ॲडजेक्टिव्ह क्लिअर, म्हणून सेंटेन्स काय झालं, चुकलं. नो अदर मॅन इन अवर कंट्री इज ॲज पुअरली ॲज ही. पुअरली काय आहे, ॲडव्हर्ब आहे, परंतु या ठिकाणी मॅन बद्दल बोललं जात आहे. सॉरी, हा ॲडजेक्टिव्ह नाही आहे, ॲडव्हर्ब आहे. बोलताना बरोबर बोललो, लिहिताना चुकलं. सो हा ॲडव्हर्ब हा जो आहे या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. आपल्याला नाउन बद्दल माहिती सांगतोय म्हणून फक्त काय पाहिजे, ॲडजेक्टिव्ह पाहिजे. ॲडजेक्टिव्ह काय असेल, पुअर, आणि आता आपलं सेंटेन्स काय होईल, बरोबर होईल. ही वॉक्ड, वॉक्ड काय आहे मित्रांनो, व्हर्ब आहे. व्हर्ब नुसार क्विक ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे का, अजिबात नाही. तो काय असला पाहिजे, क्विकली असला पाहिजे, म्हणजे तो ॲडव्हर्ब असला पाहिजे. हे तर सगळ्यांना जमत असेल, समजत असेल. शी ऑलवेज कम्स लेटली. आता बघा, लेटली हा पण एक ॲडव्हर्ब आहे. लेटली हा पण एक ॲडव्हर्ब आहे आणि लेट हा पण एक ॲडव्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह पण आहे. सो लेटली ॲडव्हर्ब आहे, परंतु तो या ठिकाणी अर्थानुसार चुकीचा होत आहे. शी ऑलवेज कम्स लेट. शी ऑलवेज कम्स लेट टू अवर क्लास. की ती नेहमी क्लासला उशिरा येते. ऑल्दो शी बिहेव्स रूड, रूड. आता बघा, शी बिहेव्स, बिहेव्स म्हटलेलं आहे, तर मग या ठिकाणी रूड नाही, काय यायला पाहिजे, रूडली यायला पाहिजे. पुढे बघा, ऑल्दो अरुण इज न्यू रिक्रुटेड बॉय, हिज स्टाईल ऑफ वर्किंग इज क्वाईट अप्रिशिएबल. आता बघा या ठिकाणी शेवटचं सेंटेन्स दिसतंय अप्रिशिएबल, पण ओके. ऑल्दो अरुण इज न्यू रिक्रुटेड बॉय, हिज स्टाईल ऑफ वर्किंग इज क्वाईट अप्रिशिएबल. आता बघा, हा जो क्वाईट आहे, हा क्वाईट या ठिकाणी काय आहे, एक ॲडव्हर्ब आहे. क्वाईट म्हणजे काय, पूर्णतः. सो त्याची स्टाईल जी आहे ती पूर्णतः कशी आहे, अप्रिशिएबल आहे. सेंटेन्स बरोबर आहे. रूल नंबर 48 बघा, की वाक्यामध्ये जर नो असेल, नॉट असेल आणि नेव्हर असेल, तर अशा परिस्थितीत पुढे ऑर घ्यावा लागतो, नॉर नाही. सेंटेन्समध्ये मुद्दाम ते नॉर लिहून देतात, अशा परिस्थितीत सेंटेन्स काय होईल, चुकीचं होईल. जोपर्यंत नायदर येत नाही तोपर्यंत नॉर येत नाही, हे लक्षात ठेवा. नायदर असेल तरच नॉर येईल, आणि नायदर सोडून नो असेल, नॉट असेल, नेव्हर असेल, हे नेगेटिव्ह वर्ड्स असतील तर पुढे नॉर नाही घेता येत, पुढे ऑर घेता येतो. म्हणून नॉरवर अधिकार फक्त कुणाचा आहे, नायदरचा. सेंटेन्स बघा, यू हॅव टू यूज नो ब्लॅक, नो ब्लॅक पेन, की तुम्हाला ब्लॅक पेन यूज करता येणार नाही आणि पेन्सिलही यूज करता येणार नाही. सो इथे अँड किंवा नॉर येणार नाही, तर इकडे नो घेतल्यामुळे काय यायला पाहिजे, ऑर. एमपीएससी वाल्यांसाठी फार महत्वाचं आहे, विचारले गेलेले आहेत प्रश्न. शी हॅज नो पॉकेट, इथे नो पॉकेट आहे आणि नॉर मनी असं म्हटलेलं आहे. हे पण निगेटिव्ह, हे पण पण हा नॉर चुकीचा आहे, कारण नो साठी नॉर नाही, नो साठी कोण लागतो, ऑर लागतो. मोहित इज नॉट ऑनेस्ट, नॉट जनरस. सो या ठिकाणी नॉर नाही, काय पाहिजे, ऑर पाहिजे. ही विल नेव्हर कम नॉर आन्सर. सो या ठिकाणी ऑर आन्सर असं पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढचा नियम आहे रूल नंबर 49, की टू नंतर ॲडजेक्टिव्ह जेव्हा आपण घेतो तेव्हा पुढे टू प्लस वी1 येतो. जसं की एखादा व्यक्ती फारच आजारी असेल तर त्याला आपण म्हणतो टू एल किंवा टू सिक, TOO2. एखादा व्यक्ती फारच जाड असेल तर त्याला आपण म्हणतो टू फॅट. एखादा व्यक्ती अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा जास्तच स्ट्रॉंग असेल तर आपण त्याला म्हणतो टू स्ट्रॉंग. बघा, शी इज टू फॅट, ती इतकी जाड आहे, दॅट शी कॅन नॉट जम्प प्रॉपरली. आता बघा, जेव्हा टू प्लस ॲडजेक्टिव्ह असेल, बघा असं आपल्याला लहानपणी विचारलं जायचं, रिमूव्ह टूची वाक्य ती आहे ती. सो या ठिकाणी टू प्लस ॲडजेक्टिव्ह जर असेल तर पुढे काय येऊ शकतं बघा. तर पुढे येणार टू प्लस वी1. पुढे काय जोडणार, टू प्लस वी1. पुढे जर
दॅट हा शब्द आला आणि कॅन नॉट किंवा कुड नॉट, तर हे काय होईल चुकीचं, हे होईल बरोबर. मग यांनी काय केलेलं आहे, शी इज टू फॅट नंतर दॅट चुकीचा घेतलेला आहे. शी चुकीचा घेतलेला आहे. कॅन नॉट चुकीचा घेतलेला आहे. काय म्हणावं लागेल, शी इज टू फॅट टू जंप प्रॉपर. शी इज टू फॅट टू जंप प्रॉपरली. ही इज टू वीक. बघा, टू आणि एक्झेक्टिव्ह आहे तर पुढे काय पाहिजे, टू पाहिजे. हा दॅट चुकीचा, ही चुकीचा, कॅन नॉट चुकीचा. पुढे काय पाहिजे, फक्त टू आणि टू नंतर डायरेक्टली घ्या. वॉक आपलं सेंटेन्स बरोबर. रोहन इज टू बिझी. टू बिझी आहे, दॅट चुकीचा, ही चुकीचा, कॅन नॉट चुकीचा. हा व्हर्ब आला म्हणजे इकडे टू घ्या आणि अशा पद्धतीने आपलं सेंटेन्स पुढे कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला हे वापरायचं आहे, दॅट ही कॅन नॉट, दॅट शी कॅन नॉट, दॅट ही कुड नॉट, दॅट ही, तर मग आपल्याला सो प्लस एक्झेक्टिव्ह घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल, सो प्लस एक्झेक्टिव्ह. बघा, सो प्लस एक्झेक्टिव्ह जर असेल, ही इज सो फॅट असं जर असेल, तर मग आता बघा टू प्लस V1 जर तुम्ही घेतला तर ते चुकीचं होईल. आता आपल्याला काय घ्यावं लागेल, दॅट नंतर जो काही सब्जेक्ट असेल तो, प्लस त्याच्यानंतर कॅन नॉट घ्या जर आपलं सेंटेन्स प्रेझेंटमध्ये असेल तर, आणि पास्टमध्ये वॉज वगैरे जर दिलेला असेल तर आपलं सेंटेन्स कुड नॉट घेईल. बघा इथे लिहून दिलेलं आहे अगदी त्याप्रमाणे. आजचा शेवटचा नियम आहे. शी इज सो फॅट. आता टू नाहीये, सो फॅट आहे म्हणून दॅट बरोबर, शी बरोबर. परंतु इज असल्यामुळे कुड चुकीचा आहे. काय पाहिजे, कॅन. कॅन नॉट जम्प प्रॉपरली. आता आपला सेंटेन्स बरोबर होईल. हा रिमूव्ह टू चा भाग झाला. जसं रिमूव्ह टू करून सेंटेन्स रिराईट करायला सांगायचे. ही इज टू सो वीक. आता टू पण म्हटलंय, सो पण म्हटलेलं आहे. मग पुढे दॅट ही कॅन नॉट वॉक असं जर म्हटलेलं आहे तर टू रिमूव्ह होईल. सो बरोबर, वीक बरोबर, दॅट ही कॅन नॉट वॉक. आजचा सेंटेन्स बरोबर. रोहन वॉज सो बिझी. सो बिझी असल्यामुळे डॅड बरोबर, ही बरोबर, आणि इथे वॉज आहे बघा. वॉज असल्यामुळे कॅन नॉट यायला नको. वॉज असल्यामुळे काय पाहिजे, कुड नॉट पाहिजे. ओके, कुड नॉट अटेंड टुडेज पार्टी. आजची पार्टी तो अटेंड करू शकला नाही. सो या पद्धतीने रूल नंबर 26 पासून ते रूल नंबर 50 पर्यंतची सगळी नियम आपली या ठिकाणी कव्हर झालेली आहेत. टोटल 120 प्लस नियम आहेत. सर्व नियम ग्रामरच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे. एकीकडे नाउन, प्रनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, डिग्री, प्रेपोझिशन, कंजंक्शन आणि त्यांच्याशी संबंधित असलेले जे महत्त्वपूर्ण नियम आहेत ते आपण या 120 नियमांमध्ये कव्हर करत आहोत. बाकी क्वेश्चन टॅग सेपरेटली करावं लागेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेपरेटली करावं लागेल, ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस सेपरेटली करावं लागेल, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, मूड अँड क्लॉजेस सेपरेटली करावं लागेल जर तुम्ही MPSCची तयारी करत असणार तर. अदरवाईज तुम्ही TCSची तयारी करत असणार तर क्वेश्चन टॅग, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे तुम्हाला सेपरेटली करावं लागेल. आणि ऑब्व्हियसली हा भाग झाला ग्रामरचा. ग्रामरची क्वेश्चन मॅक्सिमम विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना करेक्ट जमतात. प्रॉब्लेम कुठे येतो, व्होकॅब्युलरीमध्ये, जिथे सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स, फ्रेझल वर्ड, प्रॉव्हर्ब्स, फॉरेन वर्ड्स किंवा इतर जे काही होमोनिम्स, होमोफोन्स आहेत ते जेव्हा विचारले जातात तेव्हा आपले मार्क्स कमी होतात. आणि म्हणून ग्रामरच्या दृष्टिकोनातनं जरी आपण पक्के असलो तरी आपल्याला व्होकॅबच्या दृष्टिकोनातनंही पक्का व्हायचं आहे. तेव्हा आपला स्कोर वाढेल. तेव्हा आपल्याला चांगला स्कोर येईल आणि सिलेक्शन जे आहे ते आपल्याला लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत. म्हणून व्होकॅबकडे जास्तीत जास्त लक्ष आपल्या सगळ्यांना ठेवायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आपला ऑनलाईन कोर्स आहे, सगळ्यांना माहिती आहे, SK एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन कोर्स जॉइन करू शकतात. अदरवाईज आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ आपण शेअर करू शकतात अशी नम्र विनंती करतो. आता इथे थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत.